आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी महिला मंडळींनी लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यांच्या घरून 20-20 चपात्या आणायच्या आहेत. 20-20 चपात्या सगळ्यांनी घेऊन या. आम्ही आंब्याची व्यवस्था करतो, तुमच्याच वर्गणीतून आंबे आम्ही आणणार आहे. आणि यावर्षी बटाटा आणणार नाही, आम्ही बेसन आणणार आहे, बेसन पीठ आणि बेसन करणार आहोत. जर तुम्हाला कोणाला कोरड्या जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये केल्या असल्या तर घेऊन या. आपण आंब्या तळून आणल्या तरी चालतील, काय अडचण नाही. भजे नको, बेसन आहे म्हणजे भज्याची काय गरज आहे. पण 20-20 चपात्या प्रत्येकाने आपापल्या घरून घेऊन या. उद्याचा एक दिवस. हा, आणि सगळ्यात महत्वाचं, उद्या सकाळी 9:30 वाजता इथून दिंडी प्रदक्षिणा निघणार आहे. दिंडी प्रदक्षिणा ज्यांचे ज्यांचे घर रस्त्यावर आहेत, आपली दिंडी रोडने निघेल आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या पाठीमागून येडा घालून पांडुरंगाच्या मंदिरात जाईल. पांडुरंगाच्या मंदिरातून डायरेक्ट माऊली मंदिरामध्ये असे येईल. मग रस्त्यावर ज्यांचे ज्यांचे घर आहेत त्यांनी सणा रांगोळी काढून ठेवा. रस्ता कोणाच्या आणण्याचं बरं होईल, खेडेगिरी असते रस्त्यावर. बस